आता आपण बघताय कुठले स्वाध्याय क्रमांक 4.2 किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणूया आपण 4.2. पहिला प्रश्न काय आहे की सर्वात मोठी संख्या कुठली आहे ते चेक करायचं आहे. बरोबर. मी तुम्हाला शिकवत असताना पूर्णांक काय सांगितलंय 1/2 म्हणजे एका वस्तूचे 2 भाग, 2/3 म्हणजे 2 वस्तूचे 3 भाग. मग तसंच 1/10 एका वस्तूचे किती भाग, आणि एका वस्तूचे जर 100 भाग केले आपण तर तुम्हाला एक वस्तूचे 10 भाग मोठं वाटतंय का एक वस्तूचे 100? 1/10 मोठी आहे, कारण एक वस्तू फक्त 10 जणांनाच द्यायची आहे आणि इथं किती जणांना द्यायची, 100 जणांना. म्हणजे इथं तुम्हाला जास्त वस्तू भेटेल आणि इथं कमी. तसंच इथं येणार 3 वस्तू किती जणांना, 1 2 3 4, किती शून्य येणार, 4 अंक लिहायचे. बरोबर. इथं काय येणार सांगा, इथं 4 शून्य, 1 2 3 4, आणि इथं किती येणार 1 2 3, इथं 3/100 आणि इथं 3/10. मग 3 वस्तू किती जणांमध्ये वाटायच्या आहेत, 10,000. 3 वस्तू 1000 लोकांमध्ये, 3 वस्तू 100 जणांमध्ये आणि 3 वस्तू 10 मध्ये. तर सर्वात मोठी संख्या कोणती येणार, डी. कारण 3 वस्तू फक्त 10 जणांमध्येच वाटायच्या आहेत. तर सर्वात मोठी संख्या आली 3/10. आलं का लक्षात बेटा. मग पर्याय काय येणार, कुणाल ड का, ढ ने ड. पुढचं, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत. मग बघा उतरत्या क्रमाने आहेत. मग आपण इथं लक्षात घेऊया पहिले उतरता क्रम. आपल्याला हे बघायचं आहे, इकडे बघा पुस्तकात जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर सर्व 12 पॉईंट म्हणजे 12 पॉईंट आहेत. सर्व काय आहे 12 पॉईंट. आणि एक लक्षात घ्यायचं उत्कर्षा की 12 आहे म्हणजे काय म्हणतात नॉर्मली सारख्या संख्या असतात चारही पर्यायांमध्ये. मग 12 पॉईंट, मग 12 म्हणजे 12ला तिथं अर्थ राहणार नाही. तर मग आपण एक बघूया 12 पॉईंट. मग त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने म्हटलं तर पहिले मोठी संख्या आणि मग लहान संख्या. मग आपण बघूया की कुठल्या कुठल्या संख्या दिलेल्या आहेत. 0 75, अजून कोणती आहे 705, अजून कोणती आहे 750. मग उतरत्या क्रमाने सर्वात मोठी संख्या कोणती आहे, नंतर आणि नंतर 0.75. मग असं पर्याय शोधा बरं की ज्याच्यात 12.750, 12.705, 12.075. बी पर्याय, डी आहे का बी, आता मला पण बघावं लागेल. 750, 705 आणि 075. सो द ऑप्शन इज बी, ब, नॉट डी. डी मध्ये काय आहे, उतरता क्रम नाही आहे, डी मध्ये चढता क्रम आहे, तो पण व्यवस्थित नाही आहे. 0.75 नंतर 750 आणि मग 705. आलं लक्षात हो की नाही. म्हणून पर्याय काय आलं बी. म्हणून कुणाल बरोबर बोलतोय. पुढे नेक्स्ट महत्त्वाचा एक प्रश्न बघा. हा प्रश्न थोडं लक्षात घ्या. हां दिया ते मागचं समजलं नव्हतं बघ. पहिल्यातलं कुठलं होतं ते, चौथं. तसंच आहे बेटा. बघा 278 पूर्णांक 10 भागीला 13.5 बरोबर किती आहे 20.6. मग सांगता का सर्वात मोठी संख्या कोणती आहे इथं, श्लोक इथं सर्वात मोठी संख्या कोणती बेटा सांगा. 278. मग जे उत्तराला येणार ते 278.10 येणार. आणि अजून एक सांगतो खूप महत्त्वाचं, की ह्या दोघांचा गुणाकार घ्यायचा. 13.5 गुणिला 20.6.
आता एक महत्त्वाचं अजून लक्षात घ्या निशांत भाऊ, काय हे एक अपूर्णांक आणि हे एक अपूर्णांक. किती अपूर्णांक आहे खुशी? 2. म्हणून इथून लेफ्ट साईडने असं लेफ्ट साईडला जायचं. 1 आणि 1 2. इकडे बघा यश दादा, 1 आणि 1 2. किती अपूर्णांक आले? 2. म्हणजे हे स्टँडर्ड झालं आपल्यासाठी, हे फिक्स झालं. मग पुढे त्यांनी काय दिलं आहे? 27,810 भागिला 35 बरोबर किती? एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पण झालं याच्यात 135 आहे का? हो सॉरी, 1.35 आहे. किती आहे? 1.35 बरोबर. मग इकडे लक्षात घ्या, इतकं माहिती आहे की हे एक संख्या आणि हे एक संख्या आहे. मग आपण अपूर्णांकाशिवाय लिहायचं. आधी कसं लिहायचं? अपूर्णांकाशिवाय म्हणजे अपूर्णांक लिहायचे नाही. आणि 135 गुणिला 206. आता मला सांगा, ही सर्वात मोठी संख्या, इथं अपूर्णांक दिले का तुम्हाला? एकही नाही. 27,810. पण एक अपूर्णांक कोणतं दिलेलं आहे तुम्हाला? 1.35. कोणतं दिलेलं आहे? 1.35. मग आता इथं अपूर्णांक 27,810 साठी नाही. बरोबर आहे का? हो की नाही? मग हे अपूर्णांक आपल्याला मिटवायचे आहेत, म्हणजे एक प्रकारे कॅन्सल व्हायला पाहिजे, असं करायला पाहिजे. मग तुम्हाला माहिती आहे 0.3ला 3 कसं करता येतं? 0.3 गुणिला 10. का? कारण कितीने गुणलं? 10. 0.03ला जर 100ने गुणलं तर काय होणार? 3. म्हणजे 2 अपूर्णांकाला कॅन्सल करण्यासाठी, मिटवण्यासाठी 100 लागतं. एकासाठी किती लागतं आहे? 10. मग इथं किती अपूर्णांक आहे? 2. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की हे दोघं अंक बदलू शकत नाही. बदलायचे तर तुम्हाला कोणते अंक बदलावे लागतील? 206लाच बदलायचे. मग त्याच्या पुढे आपण किती शून्य ठेवले? 2 शून्य ठेवले. 20,600. हे पर्याय आहे का? वही उघडून ठेवा तुम्ही. पर्याय कोणता आहे? मग कोणतं आहे बेटा? बी म्हणजेच ब. पर्याय आलोय बी म्हणजेच ब. आता कुठलं गणित आहे बेटा? 4th one, चौथं. 4.239 याला 0.9ने भागाकार दिल्यावर हाती येते. बरोबर. म्हणजे भागाकार करायचं आहे तुम्हाला. काय करायचं आहे? भागाकार. 4.239 भागाकाराला 0.9. आता आपण जर 0.9ने करायला गेलो भागाकार तर थोडी आपल्याला कठीण वाटेल. म्हणून आपण त्याला कितीने गुणून घेऊ? आधी 10ने. 10ने गुणलेलं चालेल का? हे तर 9 जातील. ओके चला. 42.39 आलं लक्षात? मग भागाकार करून बघूया. इथं अपूर्णांकांनी पण सांगू शकतो आपण. आलं का लक्षात? पण ठीक आहे, आपण नंतर बघूया. 42.39 भागाकाराला किती तुमच्या? आता हे 42.39 आणि हे 0.9 गुणिले 10 किती आले? 9. 9चा पाढा कुठपर्यंत बोलू? 9 1 9, 9 2 18, 9 5 45. 45 ने जाणार. 9 4 किती शिल्लक राहिले? 6. आता इथं अपूर्णांक येऊन गेलो. 9 7 63. मग 4.71 आहे का कुठं? बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं? 4.71. फक्त ह्या अपूर्णांकावरूनच आपण ठरवून घेतलं. पुढे करायची गरज नाही, कारण आपल्याला टाईम वाचवायचा आहे. आणि करून जरी बघितलं तर बघा 9 7 63 आणि 9 1 आलो. हां, पण पूर्णांक कुठे येते? कारण बघा चारही पर्याय जर तुम्ही बघितले तर 471 471 471 आहेत.
हे की उत्कर्षा सर्व पर्याय कसे 471 म्हणजे 471. फक्त पूर्णांक कुठे येते तेच आपल्याला शोधायचं होतं. काय शोधायचं होतं? पूर्णांक कुठे येते. नेक्स्ट हे आले का सर्व लक्षात? हो की नाही? व्हिडिओ बघणार का मग? कारण कठीण तर नाही म्हणता येणार. आता सोपं केलं आपण. खूप वेळेस रिव्हिजन घेतली आहे. रिव्हिजन घेत असताना आपण खूप वेळेस बघितलं आहे. आणि समजा जे ऑनलाईन तुम्ही परत बघायचं, जर नाही आलं तर परत विचारायचं मला. नेक्स्ट 5th वन सोपं आहे का? चौथं 5वं सांगा बरं. काय गुणाकार? 0.8 इंटू 0.04. काय हुशार महानुभव आहे ते काय म्हणताय? 0.8. हे सेमी इंग्लिशचा प्रकार झाला तुमचा. एक तर 0.8 बोला, नाही तर 0.8 सांगा. हे कुठली भाषा आहे? 0.8 तर काय येणार? 0.8 किंवा मग 0.8. इथं काहीच करायचं नाही आपल्याला. फक्त 8 चोक काय घेतला आपण? 32. किती अपूर्णांक हवेत लोकेश आपल्याला? 2 नाही ना कुणाल? 1 आणि 1 2 झाले. अजून एक कुठले सौरभ? 1 2 3. पण इथं अंक किती आहे? अंक किती आहे? 1 2 आणि हे आलं 0.032. आहे का पर्याय? परत लक्षात घ्या 1 2 3. मग पूर्णांकानंतर 3 पाहिजे. आपल्याकडे 2च अंक होते म्हणून आपण त्याच्यात काय टाकलं? 0. सांग रे भाऊ. रुद्रा पर्याय सांग बेटा. सी. ओके. 6th 6वं बघायचं का मग? 6वं ना थोडंसं समजून घ्यावं लागेल. आपल्याला काय वाटलं होतं की पर्यायामध्ये दिलेलं असावं, पण भेटलं होतं का? नाही. का भेटलं होतं? ते दुसरं गणित होतं. पर्याय नव्हतं ते. दुसरं होतं का ते? कारण इथं डबल डबल दिलेले बघा. पर्याय पहिले चेक करा. पर्याय जर बघितले तर 52 म्हणूया. 52चं हाफ नाही आहे तिथं. 42चं पण हाफ नाही आहे. डबलवाले 2 कोणते कोणते? 1.4 अँड 2.8. 1.4 आणि 2.8. 14 दुनी किती होता? 14 दुनी 1.4 आणि 2.8चा संबंध येऊ शकतो. मग आपण एक काम केलं. आता प्रॉब्लेमच्या आधीच आपण उत्तर डिस्कस करून टाकलं. आधी प्रॉब्लेम वाचूया. 2 संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार. किती आहे 2 संख्यांचा गुणाकार? 3.92. 3.92. आलं लक्षात? त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यावरील मोठी संख्या कोणती? मग 2 संख्या आहे ज्यांचा गुणाकार 3.92 व्हायला पाहिजे आणि पहिली संख्यापेक्षा दुसरी ही डबल आहे. मग इथं पर्याय जर आपण बघितलं तर वैदिकने करायचं काय? 14 गुणिला 28. सांगा मग पहिलं काय येणार? 4 8 2. हातच्याले मग परत 8 1 4 दुनी 8 8 16 3 19. 9. हातच्याला 1 बेक बरोबर 392 आलं. आपलं उत्तर काय पाहिजे होतं? 3.92. मग आपण आता किती अपूर्णांक इथं सांगा बरं. इथं किती अपूर्णांक आहे? 3.92. किती अपूर्णांक आहेत या? अपूर्णांकानंतर किती अंक आहेत? माझाच प्रश्न चुकला. मग आपण काय केलं? 1.4 आणि 2.8 आणि इथं घेतलं. आलं लक्षात? मग 1.4 आणि 2.8 त्याच्यातली त्यांनी मोठी संख्या विचारली की लहान? मोठी. मग मोठी कोणती येणार? पर्याय काय बेटा? ड.